त्यावेळेस माझं ग्राउंड झालं, त्यावेळेस वडिलांना फोन लावला मी माझ्या, आणि वडिलांना फोन लावून एवढं म्हणलं, कारण मी घरी प्रॅक्टिस करायचो, तर त्यांना माहिती होतं की पोरगं मेहनत घ्यायले, 5-5:30ला उठायले, पळायला जायले, रात्री पण पळायले, दिवसाही पळायले. मी त्यांना फोन लावला आणि त्यांना म्हणलो की दादा, हे वर्ष 1.5 वर्ष रनिंग केली, मेहनत केली, सगळं वाया गेलं, मी काय पास होत नाही, आता मी नापास होतो. लहान लेकरासारखं ढस रडलो फोनवर. ते मला तिकडून समजावून सांगायले की दुसरं काहीतरी करू, होईल, कुठं पैसे भरायचेत का सांग, ते भरू, असं सगळं ते मला बोलायले. पण MPSCत असं काही नसतं, आपल्या सगळ्यांना माहिती, तर पैसा वगैरे काही चालत नाही. ते मला बरंच समजावून सांगितले, प्रायव्हेटमध्ये जॉब कर, असं कर, तसं कर. मी हो 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 म्हणलं, फोन ठेवला. त्याच दिवशी मनात स्वतःलाच एक निश्चय करून ठेवलेला होता की आता त्याच दिवशी रडल, त्या दिवशी माझं सिलेक्शन होतं. आणि 21 डिसेंबर 2023ला रिझल्ट लागला. रँक बघितली, STI रँक 1 होतो, सब रजिस्ट्रार रँक 2nd होतो. दोन्ही पेपरचा सिलेबस वेगळा, सगळ्यांना त्याच्याबद्दल बोलायचंच आहे मला आता. तेव्हा फोन लावला वडिलांना, आणि त्यावेळेस फोनवर रडलो की दादा, मी पास झालो, महाराष्ट्रात पहिला आलो. त्यावेळेस हे जे 2 रडणे आहेत ना, पहिला ज्यावेळेस नापास झालेलो होतो, दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस पास झालेलो होतो, या दरम्यानचा जो काळ होता ना मित्रांनो, मी माझा मोबाईल नंबर चेंज केला, मित्रांशी कॉन्टॅक्ट